भारत विविधतेत एकता असणारा जगातला एकमेव देश। महाराष्ट्राला हसवता हसवता आम्ही निघालो याच भारत दौऱ्यावर। दिल्लीपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि आज आम्ही येऊन पोहोचलोय भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळवणारं शहर इंदूरमध्ये। इंदूर जरी मध्य प्रदेशात वसलेलं असलं तरी त्याचा श्वास मराठी हे इथं पोहोचल्यापासूनच आम्हाला जाणवत होतं। पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सुनबाई अहिल्याबाई होळकरांचा हा प्रदेश, इथला भव्य राजवाडा त्यांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि संस्कृतीची आजही साक्ष देतो। इतिहासापासूनचं इथलं मराठी नातं आजही टिकून आहे। इंदूरकरांच्या सकाळची सुरुवात होते मराठमोळा नाश्ता पोह्यांपासून। इंदूरच्या कोपऱ्या कोपऱ्यावर पोह्यांचे स्टॉल रोज सकाळी लागलेले दिसतात। गरमागरम पोहे आणि साथीला जिलेबी हा इंदूरकरांचा वीक पॉइंट। पण हे पोहे इंदूरमध्ये आणले एका मराठी व्यक्तीनं, त्यांचं नाव अण्णा जोशी। आजही त्यांची पुढची पिढी हा व्यवसाय अभिमानानं चालवतीये। इंदूरमध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन पावलोपावली होत होतं। मग नाना महाराज तराणेकरांचा मठ असो, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मठ असो, दत्त मंदिर असो, सगळीकडे मराठी माणसांनी आणि मराठी भाषेनं आमचं स्वागत केलं। इंदूर म्हणजे खवय्यांचं शहर। खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सराफा गल्लीत मग आमची टीम पोहोचली। चला मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ झाली आहे, म्हणूनच बाप्पांचं दर्शन घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया। जाऊयात खजराणा गणपती मंदिरात। बोला गणपती बाप्पा मोरया। संसारी घेऊन तलवारी, नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी। आता फिरणे ना फिरणे माघारी, करून तयारी वाजवा हो तुतारी। नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी। जोरदार टाळ्या! नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम, आपल्या हक्काचा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इंदूरमध्ये, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्रस्तुत चला हवाय उद्या भारत दौरा।
को पावर्ड बाय कोलगेट, मॅक्स फ्रेश आणि मॅगी 2 मिनिट नूडल्स. इंदूरमध्ये आपल्या भेटीला जवळपास सगळं वराड आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण झी स्टुडिओज नेहमीच नवनवीन भेटी आमच्यासाठी घेऊन येत असतं आणि अशीच एक नवी कोरी भेट सिनेमाच्या माध्यमातून यावेळी झी स्टुडिओज घेऊन आलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती चीवची चौका या सिनेमाच्या या सगळ्या टीमचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ललित प्रभाकर साठी. जोरदार टाळ्या मृण्मयी गोडबोलेसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पूर्णिमा तळवळकर यांचं. सुप्रिया पाठारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या ज्योती सुभाष यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. स्वागत करूयात या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे परेश मोकाशी सर. जोरदार टाळ्या. गीतकार, संगीतकार, गायक म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेले स्वानंद किरकिरे सरांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. इंदूरचा लडका. सरांसाठी सगळे उभे राहिलेले आहेत आणि ही फार मोठी गोष्ट, कारण सर इंदूरचेच आहेत, त्यांचा जन्म इथला आहे. यानंतर आपण स्वागत करूयात या मंचावरती ज्यांनी या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे मधुगंधा कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि जे हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राबाहेर जगभरात मराठी प्रेक्षक तिथपर्यंत पोहोचवत आहेत, झी स्टुडिओच्या फिल्म डिव्हिजनचे हेड निखिल साने सर. जोरदार टाळ्या. परेश सर, आता हा नवीन सिनेमा काय हा सिनेमा? हा सिनेमा एक अत्यंत गंमतशीर अशी प्रेमकथा आहे. वा. की जी खरं तर प्रेमकथा नाही आहे. बर. म्हणजे काय हा. तर ते आता प्रत्यक्ष आपण पाहूया तेव्हाच कळेल. वाव, फारच सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती करणार आहे कृपया आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर इंदूरमध्ये आम्ही आलेलो आहोत भारत दौऱ्याच्या निमित्तानं. मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पडलो आणि कालपासून मी इथे आलोय. मला असं वाटतच नाही मी महाराष्ट्राच्या बाहेर आलो. आणि मला इथे आल्यानंतर कळलं की 8.5 लाखांच्या वरती मराठी माणसं या इंदूरमध्ये राहतात. पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर इंदूरमध्ये आले, त्यामुळेच ही मराठमोळी संस्कृती इथे रुजली, वाढली. अहिल्याबाई होळकरांसारखं समर्थन नेतृत्व या सुभेदारीला लाभलंय. त्यामुळेच मला वाटतं की हे मराठमोळे पण ही संस्कृती पुढील लाखो करोडो वर्ष राहणार आहे. पुढच्या पिढ्या सुद्धा मराठी घडत राहतील. इतकंच काय तर सगळं मराठी जेवण, मराठी गोष्टी, मराठी सण साजरे होतात. शिवजयंती मोठ्या प्रमाणात इकडे साजरी होते. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खरंच मगापर्यंत वाटत नव्हतं की मी महाराष्ट्राच्या बाहेर आलो. जेव्हा फोनला पर मिनिट ₹1.5 कट व्हायला लागला तेव्हा मला कळलं आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो. पण खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आज या सभागृहामध्ये सुद्धा इतके मराठी लोक जमलेले आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण आहे सानंद न्यास ही संस्था. सानंद न्यास आणि सानंद मित्र यांनी या कार्यक्रमाला फार मोठा हातभार लावला. 25 वर्ष या संस्थेला पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि त्यांचा ध्यास हाच आहे की इथली मराठमोळी संस्कृती जपून ठेवायची. त्यासाठी मराठी नाटकं असतील, मराठी सिनेमे असतील, मराठी कलाकार असतील, या सगळ्यांना इंदूरमध्ये ते घेऊन येत असतात. आणि तेच आज निमित्त आहे चला हवा उद्याचं. तर या सिनेमाबद्दल आणखीन खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी आता वेळ झालेली आहे तुकडवाडीमधल्या मनोरंजनाची. आमच्या तुकडवाडीमध्ये सुद्धा सिनेमा बनतो आणि जेव्हा जेव्हा दिग्दर्शक येतात तेव्हा तो मोह वाढतो की त्यांनी बनवलेला सिनेमा त्यांना परत दाखवायचा असतो आम्हाला. आता एलिझाबेथ एकादशी खूप आवडला सगळ्यांना आणि खूप वेगळा विषय. तर तुमचा जो सिनेमा होता तसाच एक सिनेमा यांनी बनवला आज. सायकलसाठी जे चाललेलं असतं सगळं तेच या सिनेमात सुद्धा आहे. तुमचा होता एलिझाबेथ एकादशी, यांचा आहे आजीला भेट एके दिवशी. आजीला भेट एके दिवशी. आजीला भेट सायकलचं नाव काय आहे ते सुद्धा त्याच्यात कारण तुम्हाला कळेल. तर बघूयात या सिनेमात काय घडणार आहे आणि या सिनेमाचा शेवट काय होता. तर आता सुरुवात करतोय आमच्या तुकडवाडीतल्या सिनेमाला, ज्या सिनेमाचं नाव आहे आजीला भेट एके दिवशी. तर परेश सर, तुमच्या सिनेमामध्ये बरीच कास्ट होती, तशीच कास्ट आमच्याही या सिनेमामध्ये आहे. नंदिता धुरी होत्या,
आमच्याकडे पण आहेत नंदिताजी, पहिल्यांदा त्यांना भेटत या. कानात तुझ्या प्रॉब्लेम आहे का यांच्या प्रॉब्लेम आहे? मी माधुरी नाही म्हणलो, नंदिता धुरी म्हणालो. त्याला काय अर्थ आहे? का? मी माधुरीच आहे. कसा माधुरी? असं काय करता, मला 2 मुलं आहेत, त्यांची मी मा आणि माझं आडनाव धुरी म्हणजे माधुरी. बरोबर की नाही? आणि काय आहे ना, माझ्या मुलांचे मित्र पण त्यांना असंच विचारतात, तुम्हारी माधुरी किधर है, माधुरी किधर है. चांगला होता ना? आणखी एक टाकू? नको नको, स्किट करा, स्किट करा. ओ बाई, मी काय गप्पा मारत बसले. वा, आपण 2 मुलांच्या आईचा उल्लेख केलात तुम्ही. हो. एक कॉम्प्लिमेंट म्हणून तुम्ही वाटत नाही 2 मुलांच्या आई. इश्श, थँक्यू. कशी वाटीन? मी विशेष काळजी घेते माझ्या केसांची. अरे वा, काय काळजी साधारण घेता केसांची? दाखवू तुम्हाला सिक्रेट माझं. हे बघा, ओहो, मी वापरते गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम, ज्याच्यामध्ये आहे ॲलो मिल्क प्रोटीनचा फॉर्म्युला, जो केसांना रंगासोबत देतो प्रोटीनचा रिचनेस. वा वा. हवंय घ्या. नाही, इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना गरज दिसते नाही मला त्याची, त्यामुळे हे झाल्यानंतर तुम्ही घ्या आमच्याकडून. हो, मी काय गप्पा मारत बसले. बरोबर. हे माझं घर हा, आणि ही आमची सायकल. आजीला भेट एके दिवशी. चला, नाही तुमचे काम. मिस्टर शास्त्रज्ञ होते असं मी ऐकलं. हो हो, वा वा. कामं पडली आहेत, स्वेटर विणून घेते. हा, झाला बाबा. मिस्टर शास्त्रज्ञ होते ना, त्यांनी शोध लावला याचा. टाईपरायटर मधून तुम्ही केलं? हो, वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्वेटर याच्यात शिवता यावे ना म्हणून. तर मग ते ह्या शोध ठीक आहे, मिस्टरने जे आणखीन 2 शोध लावले ते कुठे आहेत? कोण? तुमची पोरं. काही आहे तुमचं? अगं बाई, हो, कुठे गेलाय हा ज्ञाना? ए ज्ञाना, ज्ञाना. कुठे होतास? शाळेत गेला नाहीस ना आज? अगं ते सोड, मी मिस्टर इंडियाचा घड्याळाचा शोध लावलाय. अगं बाई, बाबांवर गेलाय. बघ, हे आई, हे बटन दाबलं ना का माणूस गायब होतो. काय सांगतोस? हा. खरंच? हा, बघायचं तुला? हो, हो. थांबत लागते. झालो गायब? नाही. झालं ना. कुठे? शाळेत. अगं मला सगळे मित्र म्हणतात 2 दिवस गायब होता. कुठं होतस तू? 2 दिवस गायब झालो होतं. बघ, मी शोध लावलाय नवीन, कळलं का? मी शोध लावलाय, सक्सेसफुल झालोय मी. द पॉवर ऑफ द युनिव्हर्स. कसली पॉवर ऑफ द युनिव्हर्स? 2 दिवस शाळेत गेला नव्हतास म्हणून गायब होतास तू. ती कुठे दुसरी? झेंडू कुठे आहे? असेल डबीत. डबीत का असेल? ती बाम आहे डबीत असायला. हा, मग तू नाव काय ठेवलं तिथं? झेंडू. गप्पा बस ज्ञाना. झेंडू. कोण आहेस तू? कोण आहेस तू? झेंडू. ही झेंडू कमी सागर कारंडूच जास्त वाटती. ए शान्या, गप्प बसा. गणितात तुझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत मला, 100 पैकी 42. ए, पेपर तर 20च मार्काचा होता. मी 2 वेळा दिला होता. तरी 40 होत्यात. वरचे 2 कुठे आहेत? सर्व्हिस टॅक्स. हिशोब पक्का असतो बर का माझा. नडू नकोस माझ्याशी. हा, काटकसर कशी करायची माहितीये मला. परेश सरांनी शिकवले मला. परेश सर हिशोबाचे पक्के आहेत? एकदम पक्के. म्हणजे कसे? वर्षाला एकच सिनेमा करतात. लेखिका पण एकच, स्वतःची बायको.
दिग्दर्शक पण तेच एकटेच, एकच हेअरस्टाईल. तेलाचा शॅम्पूचा खर्च नको ना म्हणून असं आहे ते. त्यांच्यावरच गेले मी. हिशेब पक्का असतो माझा. गप्पा बसा. हिशेब म्हणे. शाळेत गेला नाहीये त्यात दोघं जण. तुमचे बाबा गेल्यापासून एकटीच करते सगळं. कोणी म्हणून मदतीला नाही. कर्ज घेतलंय त्या लालाकडनं. बाई आता लोनचं काय करायचं? आंब्याचं कर ना, कशाला टेन्शन घेते काय तू? आंब्याचं लोणचं. आंब्याचं हे तुझे विनोद. हा आंब्याचं लोणचं म्हणे. अरे सांगते मी तुला, लोन म्हणजे कर्ज रे, कर्ज. तो लाला आला ना तर एकतर माझं हे मशीन घेऊन जाईल, नाहीतर तुमची ही सायकल. नाही हा असं कसं घेऊन जाईल? मी नाही देणार सायकल त्याला. मग माझ्या आजीला भेट, शानी माझी, मी नाही देणार. आजीला भेट? बाबांनी असं का नाव ठेवलंय? कारण ती बाबा आजीला भेट म्हणून देणार होते एके दिवशी, म्हणून त्यांनी नाव ठेवलं आजीला भेट एके दिवशी. मग दिली का आजीला भेट? हो दिली ना. आणि आजीला खूप आवडली सुद्धा. तिने चालवली पण चालवल्यावर ती डायरेक्ट देवालाच भेटली. काय? हो. कशी काय? कारण तिला ब्रेक नाही भेटला ना. अगं हिला ब्रेक आहेत. हो पण ती सायकल उलटी बसून चालवत होती ना. बरं राहू दे. झेंडू, ज्ञाना, तुम्ही दोघांनी माझं नीट ऐका. ही सायकल घेऊन घराबाहेर जायचं नाही. तो लाला कधी सुद्धा येईल. राधा राणी, राधा राणी, गोल गोल राणी, इथं पाणी. राधा राणी, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी. राधा राणी. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. राधा राणी. हे बघ, माझं नाव राधा राणी नाहीये. राधा राणी, मेरे पैसे दे. राधा राणी, मेरे पैसे दे. ते घे ना. टिप टिप बरस पाणी राधा राणी. टिप टिप बरस पाणी. राधा राणी. तू मला इथे त्रास देतोय आणि तू सुचव त्याला एक एक टिप टिप बरचा पाणी राधा राणी. काय चाललंय इकडे? हा माझ्यावर आली आणि पाणी आणि तुम्ही दोघं करताय राधा राधा राणी, मेरे पैसे दे. राधा राणी, नाहीतर मग मी ही तुझी मशीन घेऊन. नाही लाला मी हात जोडते. ही मशीन नको नेऊस. मी पदर पसरते तुझ्या समोर. तुझ्या 5,000च्या बदल्यात मी काय देऊ तुला? काय देऊ? काय चुडिया चलेगी? चुडिया शिव्या देतोस काय रे तू? चुडिया शिवी नाही, बांगड्या, कंगन. हा काय? राधा राणी सांगितलंस ना आता ते. हे घ्या, ठेवा. राधा राणी, माझ्या बाबांची शेवटची आठवण होती. काय केलंस हे? काय करशील ग राधा राणी? काय रे बेटा राणी? आणि काय रे झंडू राणी? मेरे माँ के कंगन दे दे लाला. लाला, मेरे माँ के कंगन दे दे लाला. अच्छा बिरजू बेटा, अरे बेटा मेरी बात तो सुन बेटा. लाला, मेरे माँ के राधा बेटी सुन मेरी बात. ए झंडू बिरजू, ए सुन मेरी. ले तेरे कंगन ले ले, तेरी माँ के कंगन ले ले रे. लाला, ये जमीन हमने सींची है लाला. हाँ बेटा. ये मशीन भी हमने सींची है लाला. हाँ बेटा. ये घर भी हमने सींचे है लाला. तुझे लाला, मेरे माँ के कंगन दे दे लाला. एका काय अर्थ हा? हा काय गाळीव घालता म्हणजे काय? एका काय अर्थ हा राधा राणी नो? लाला मालवणी होता. राधा मालवणी. राधा राणी. तू ती सायकल घेऊन जा. ही घेऊन जा तू सायकल जा.
लाला हे सायकल लाला सायकल भी हमारी है लाला. सायकल हात लावून तरी बघ. काय करशील रे ह्या सायकल मी घेऊन जाणार ही घेऊन जा ती सायकल अरे साइकिल शौक लगता है राधा रानी. अरे देखो देखो दुनिया वालों इसने मुझे फंसा दिया रे. मेरे पैसे लिए रे. अरे मैं नहीं चढ़ूंगा किसी को भी. चढ़ूंगा नहीं मैं किसी को भी. राधा रानी पळाला पळाला लाला. बघितलं का 3 इडियट्सचा फॉर्म्युला वर्क झाला. मग आपली सायकल तर वाचली. काय केलंस हे हा? जरा म्हणून तुम्हाला आईची काळजी नाही. तुमचे बाबा गेल्यापासून एकटी करते मी हे सगळं. बस झालं आता. काय झालं असतं ही सायकल घेऊन गेला असता तर लोन भेटलं असतं ना आपलं. अगं आई तो गाण्या म्हणतो ही सायकल साधी सुधी नाही. मग ह्याचं पॅडल मारलं ना पुढं तर भविष्यात जाते माणूस आणि पाठी मारलं तर भूतकाळात. अशी आहे सायकल ती. कोणी सांगितलं हे तुला? गाण्यानी. तू त्या गण्याच्या लादी लागू नकोस. मी सांगते मला अजिबात आवडत नाही तो फाजील मुलगा. ए ज्ञानाच्या आईला येतं खेळायला. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. काय चाललंय हे? काय हे? रिंगटोन आहे ना काकी माझी. ए गाण्या फोकनीच्या येतो का खेळायला? मी नाही येणार. आई म्हणती तुझ्या बरोबर राहू नको म्हणून. का? तुला मिशी आहे. तू मिशी नाही काढत. मी नाही काढणार मिशी. का? काय म्हणजे मिशी काढले का हे मला बाई चरवल देतात म्हणून मी काढत नाही मिशी. पण तू काय करतो टमकाळ्या? शिवी नको आई ये ना गप्पस ना. अरे फुकणीच्या म्हटलं काय मी फुकणीच्या शिवी असते. टमकाळे म्हणजे आपण टमरेट घेऊन जातो ना सकाळी. गाण्या ही सायकल आमच्या बाबांची जादूची आहे का नाही? जादूची म्हणजे खतरनाक जादूची आहे. तुला माहिती नाही का की खतरनाक जादूची आहे माहिती आहे? आपण ह्याच्यातून भूतकाळात जाऊ शकतो आणि भविष्य काळात पण येऊ शकतो. म्हणजे असं पुढं पायडल मारलं ना तर भविष्य काळात आणि असं मागं पायडल मारलं तर भूतकाळात. काहीतरी बडबडू नकोस उगाच. विश्वास बसत नाही काय? तुझी आई म्हणजे टमकाळीच आहे. इकडे तुला दाखवतो मी करून. इकडे 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 ज्ञाना याच्यावरती बस बस. हा बस हळू. आणि हे बघ मनात लक्ष ठेवायचं. हा मी मागची जन्मी कोण असणार कोण असणार कळलं काय? फुकणीच्या हा माग 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 फिरू. हा हा मी मागच्या जन्मी माझी स्किन खूप गोरी असेल. खूप गोरी. मी एवढा गोरा होतो की मी गोरीला होतो. बघितलं खोटं नसतं ते. हा खरे मागच्या जन्मी हा गोरीला होता. स्किन किती गोरी होती बघितली त्याची. एक काम कर आता ना असं समोर पॅडल मार समोर आणि पुढच्या जन्मी तू कोण होणार कोण होणार कोण होणार असं विचार कर. हा कर मार. भविष्यात माझ्याशिवाय पानच हलणार नाही. भविष्यात माझ्याशिवाय पानच हलणार नाही. भविष्यात माझ्याशिवाय पानच हलणार. हे बघ तू जोपर्यंत पानाला चुना लावत नाही तोपर्यंत पान हलणार नाही. उतर खाली उतर. बाबा तुझे शास्त्रज्ञ होते आणि तू लोकांना चुना असू दे ना असू दे ना. काकी काकी मी काय म्हणतो चुना त्याला लावू दे. थोडंसं अंगाला लागेल तेवढंच गोरं होईल ना पोरं. ऐका ना आपल्याकडे सेलिब्रिटी आलेत ना तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे. सेलिब्रिटींची आपण टेस्ट घेऊया. ते आपले प्रभाकर कुठे? प्रभाकर 1 मिनिट वरती या. प्रभाकरचं भूत आणि भविष्य तुम्हाला दाखवतो मी. या प्रभाकर लवकर वरती. आता काही बसल्यावर मागं पायडल मारा. मागच्या जन्मी तुम्ही कोण होते दाखवतो मी तुम्हाला. हां हां शाबास. हां 1 उलटा उलटा. एक बघा हे बघा हे बघा मागचं पायडल मागच्या जन्मी पेंग्विन पेंग्विन होते. पेंग्विन कसे असतील? अरे सारखे पेंगतात ते शूटिंगला. जिकडे जागा भेटेल तिकडे आपलं डुलकी मारतात. मग मागच्या जन्मी पेंग्विनच असेल ना माणूस इतका पेंगतो म्हटल्यावर.
पण काय हरकत नाही. आता पुढच्या जन्मी तुम्ही कोण होणार बघतो. हा सरळ पायडल मारा. 1 2 3 शाबास. अरे बाप रे, पुढच्या जन्मात नुसतं पोरींचा गरडा यांच्या अवतीभोवती असणार आहे. बघा. अरे वा. बघा कोण होणार आहेत ते. बघा, दाखवा. पाणीपुरीवाला. पाणीपुरीवाले होणार आहेत ते. हा शाबास. वा वा वा. ललितसाठी ललित साहेब तुम्ही इथं आले. हा तुमचं भविष्य जाणून घेतलं. ह्याचं बिल जे आहे नंतर तुम्हाला पाठवेल मी घरी. आता 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 कोण आहे? ललित बसू शकता. ललित सर बसू शकतो तुम्ही. आता ना खतरनाक माणूस बोलतो. साने सर. हा सर, आता ना तुम्ही असं माग पायडल मारा. म्हणजे मागच्या जन्मी तुम्ही कोण होतं दाखवतो. माग माग हे बघा, साने सर कोण होते, साने सर कोण होते, दाखवा दाखवा. बापरे, मिडास राजा. मिडास राजा. हात लावेल तिथं सोनं. म्हणजे बघा, याच्या माग फार मोठं लॉजिक आहे. साने सर ज्या ज्या पिक्चरला हात लावतात त्याचं सोनं केलेलं आहे आतापर्यंत. वा सर. आता सर पुढच्या जन्मात तुम्ही कोण होणार? आता सरळ पायडल मारा. नक्की नक्की बघा तुम्ही. असंच आहे नाही रे, बघा ना, गंमत आहे सर. पुढच्या जन्मात साने सर कोण होणार? अरे बापरे, हॉलिवूड. हॉलिवूड डायरेक्ट सर तुम्हाला सांगतो, पुढच्या जन्मात साने सर हॉलिवूडचा पिक्चर करणार आहे. कुठला? फास्ट अँड फ्युरियस. म्हणजे सैराट. फास्ट अँड फ्युरियस अर्थात सैराट. फास्ट अँड फ्युरियस म्हणजे सैराट. आणि आर्चीचा रोल करणारा अंजलिना जोली. आणि त्यो परीक्षा करणार आहे टॉम क्रूज. आणि म्युझिक कोण देणार आहे? नाही, म्युझिक फिक्स आहे अजय अतुल. विशेष काय करणार माहिती आहे काय? त्याचं म्युझिक हे इंडियामध्ये रेकॉर्ड करणार आहे. हे विशेष आहे सर. वा वा सर, थँक्यू. क्या बात आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. आता कोणाचं दाखवणार भविष्य? आता इंदोरकर, सानंद किरकिरे. शाबास सर. माग मारा पायडल. सानंद सर काय होणार आहे मागच्या जन्मी? अरे तानसेनच होते डायरेक्ट. तानसेन? नाही, त्याच्या माग इतिहास आहे. उगाच आमचा रिसर्च खरा नाही आहे. कसं आहे की सरांचे आई आणि वडील दोन्ही शास्त्रीय संगीत म्हणजे फार त्यांनी नाव कमावलेलं आहे. शास्त्रीय गायक आहे. आणि म्हणून ते तानसेन होते. डायरेक्ट तानसेन असल्याशिवाय थोडी येते हे एवढं. मग आता सर समोर पायडल मारा बरं. भविष्यात काय येणार आहे? अरे बापरे, मायकल जॅक्सन डायरेक्ट. मायकल जॅक्सन कसं काय? मायकल जॅक्सन म्हणजे हे बघा सर, आता कसं आहे सर, आता गाणं लिहितात, गाणं म्हणतात, अभिनय करतात, म्युझिक देतात. आता राहिलं काय सर? फक्त डान्स. तुम्ही एकदा डान्स शिकले की डायरेक्ट मायकल जॅक्सन. लक्षात ठेवा. आता एकदम खतरनाक माणूस या ठिकाणी बोलतो. एकदम शांत मान्य श्री परेश मोकाशी सर. या सिनेमाचे डायरेक्टर परेश सर. शांत शिस्तप्रिय त्यांचं काय असतं? शांत शिस्तप्रिय. याच्यासारखा शांतता प्रिय माणूस नाही बघितला. मागे पाडल मारा मागे पाडला. ऋषीच असणार आहे माणूस. ऋषीच असणार आहे. इतका शांतता प्रिय माणूसच नाही बघितला मी. आणि हे बघा काय किती डोळ्यामध्ये तेज खतरनाक. एवढी वर्ष तप केलाय म्हणून हे आता बघायला मिळतं आपल्याला. सर आपण भविष्य पण बघून घेऊ आता. लगे हात सोड पुढे मारा बरं पायडल. भविष्यात कोण होणार आहे? भविष्यात कोण होणार आहे सर? भविष्यात कोण होणार आहे? बिघडली का मशीन? ऋषीच राहणार ते. अरे भविष्यात पण ऋषीच, फक्त बॅकग्राऊंड बदललं ते ना. कॉस्ट्युम पण हाच. दाढी बिडी तेवढी सर. वर्षानुवर्ष तुम्ही ऋषीच राहणार आहे सर. क्या बात आहे. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. इतकी वर्ष तप केलं त्यांनी. पुढे त्यांनी मग ते प्रोडक्ट पण काढतील तपंजलीचे. बघितलंय काकी असं आहे ते. हा बस झालं आता हे सगळं. आता उद्या शाळा आहे. तुम्ही आधी झोपायला चला. मी आज जाऊन तयारी करते. झोपायला चला सगळेजण. आणि तू घरी जा रे.
तुझी आई जास्त म्हातारी झाली का रे चिडचिड करायला बस आई किती करते ना आपल्यासाठी पण काहीच करत नाही काहीतरी करायला पाहिजे आपण आपण दुकान टाकायचं पण कसलं दुकान टाकायचं मटक्याचं टाकू ए, पाणी मट उन्हाळा आहे ना थंड पाणी प्यायला येतील ना लोक मटका देऊ की नको नको मटका नको मग रसवंती नको लावणीतलं कोणी नको आई राखवल पाणी नाही रसवंती रस रस रसवंती म्हणजे रस पण नको ते पण नको आपण ही सायकल भाड्यानं देऊ अरे ऐक लय पैसे येतील अरे ऐक ना फुकणीच्या नाही 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 माझ्या बाबांची यायची नाही आजीला भेट दिली होती नाही नाही हात नाही लावायचं त्याला सांगून ठेवती तुला. बटन कायचे आहेत रे हे नको दाबू नको ते गाण्या काय होत त्याला अरे नको दाबू ना ती काय होती चल आयला नुसतं आवाज येते रे त्याच्यात ना ओळखाल कोण मला ओळखाल ओळखाल का मला कोण आहे कोण आहे मी कावळा कावळा नाही रे नाही कावळा कावळा नाही मग मी क्रिश आहे क्रिश मग आधी सांगायचं ना ट्रम्प काय क्रिश आहे ते कोण आहे क्रिश क्रिश मी यांचा पप्पा आहे तुमचा बाबा आहे मी सिम मी ही सायकल तुमच्यासाठी बनवली होती खास तुमच्यासाठी आज तुम्ही तिची बटणं दाबलीत आणि मी तुमच्यासाठी इथे आलो तुमच्यासाठी आलो मी ए बाबा तू असं रेनकोट का घालून आलास रेनकोट नाही हा भिकार कोट आहे बेकार बेकार कोट आहे बेकार आणि माणूस उडतो उडून दाखवा ना उडून असं उडून दाखवू तुम्हाला आजा म्हणजे पिशा वरून उडण्याची गोष्ट बघ सगळ्यांनी बघा नीट बघा उडून दाखवत बघितलं बघितलं सगळ्यांनी बघितलं हा सगळ्यांनी बघितलं हे बघा खाली काय ते काय झालं मी घाईघाईत निघालो तुम्हाला हेल्प करायला आलो मी तुम्ही एक काम करा तुम्ही दुकान टाका अरे हे तर सांगत होतं मगापासून मी ट्रम्पकडे नवीन काय सांगतो नवीन काहीतरी सांग ना जादू कष्ट बोला ना असं मी तुम्हाला सगळे जादू देतो तुम्ही लोकांना ती जादू दाखवा आणि खूप पैसे कमवा ठीक आहे हो हो आपण कर्ज पण फेडून टाकू चल 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 आपण जादू करूया मी जातो जाता जाता जर तुमची आई भेटली असती तर तेवढंच बरं झालं आई घरातच ओळखलंच मला अरे बाबा येतो वटवागलू नाही तो चला 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 बाजारात जाऊया आपण जादू चल चल चला चल चल बाबांनी सांगितलेला धंदा करूया नाही जादू मी काय म्हणते आपण आधी बांगड्या विकून बघूया की अरे नाही ना मी सांगतो नाही आपण बांगड्या विकायच्या आधी अरे जादूचा करूया ना नाही बांगड्या विकायच्या तिच्यानं पहिले धंदा करा ना मग काय भांडा नाही पण आधी बांगड्याच विकायच्या बाबा बांगड्या तिला जाऊ दे मग काय ए चाय 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 ए बांगड्या 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 ए मसाला चाय मसाला चाय मसाला चाय ए मसाला बांगड्या मसाला बांगड्या मसाला बांगड्या ए गरम चाय गरम चाय गरम चाय गरम बांगड्या गरम बांगड्या गरम बांगड्या संपले तुझे डायलॉग जा काय कोणाचं आलं नाही काय घ्यायला मग काय त्यापेक्षा जादू करतो मी जादू कर जादू मध्ये जास्त पैसे ऐक जादू मध्ये जास्त पैसे आहेत जादू 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 राधा राधी चल रे झाडी राजी लाला आमच्या आईला सांगू नका दुकान टाकलंय काय आईला सांगू नका हा हे काय जादू आहे ही हे बघा आता कसं जिंकलं ना पैसे भेटतात पैसे पैसे मिळतात मला पण मिळतील
हा हे बघा तुम्ही जिंकले ना तर 100 रुपये मिळणार तुम्हाला. मला फी हा आणि आम्ही हारलात ना तुम्ही तर 1000 रुपये आम्हाला द्यायचे तुम्ही. मी द्यायचे. हा चालेल. या मुलांना वाटतंय ते मला बसवतील पण मी त्यांना बसवेन. राधा राधे हे घ्या हे. काय करायचं पण सांगा. शोधून दाखवायचं कशात आहे ती. मी ओळखायचं हे मी फिरवणार सगळं. आता मी मशीन बरोबर यांची सायकल पण घेऊन टाकतो. हा खेळा खेळा खेळा. कशात टाकू? आता सफेद ह्याच्यात. हा सफेद ह्याच्यात आहे. काढ नाही नाही लाला पैसे द्या. 1000 रुपये. पण एकदा हरलं तर काही नाही होत पण आधीचं नशीब किती चांगलं होतं. पण 1000 रुपये तर मिळाले. लालांचं नशीब खूप चांगलं आहे. अजून हजार कशात टाकू सांगा. मी फिरतो. हा पिवळ्या याच्यात टाकू. मधले याच्यात टाकू. हा ओके. कसं ते पिवळ्या ह्याच्यात नाही लाला, पैसे द्या. लाला, पैसे द्या. लवकर पैसे द्या, लाला. तुमचं नशीब खूप चांगलं आहे. 2000. बरोबर सांगा. कसं टाकायचं? सफेदमध्ये. सफेदमध्ये. करा. हे घ्या. सांगा लाला कसं ते. सफेद ह्याच्यातच आहे. मध्ये. ह्याच्यात नाहीये. लाला, सांगा. पैसे द्या. सांगा, कसं टाकायचं? 5000 पिवळ्या ह्याच्यात. सांगा लाला कसं ते सांगा लाला. पिवळ्या ह्याच्यातच आहे. 5000 सगळे पैसे हारले. माझे सगळे पैसे गेले. राधा राणी. आता आईला सांगूया आपण एवढे पैसे दिले द्या आम्हाला. आई झाले आई पैसे जाऊ. आई आली. हे काय पैसे दे हे काय तुम्ही ते दुकान कशाला मांडलं ते. आई, पैसे दे, आई. आई हे बघ हे लालाचं कर्ज देऊन टाक आई. हा तुम्ही दोघांनी पैसे कमवले. गं बाई. इतकी वर्ष मी एकटी घर सांभाळत होते पण आज माझ्या पोरांनी पैसे कमवले. मी पण. काय तोंड बघत बसलायस. घे तुझे पैसे. राधा बहन तुझी मुलं चांगली आहेत खूप. पण मला ते एकदा जादू दाखव ना. हा एकदा बघायची मला ती कशी करतात ती जादू. हा लाला कशात टाकायचं बोल. कशात टाक. पिवळ्या ह्याच्यात मधल्या ह्याच्यात. हा दाखव. हा सांगा लाला कसं काय. पिवळ्या ह्याच्यातच आहे. दाखव आहे ना. हा. कळली मला जादू. कळली. आता? 1 मिनिट. हे कोण इथं मधनं टाकतंय बघू मला जरा. कुठे काय. इकडनं कोण टाकतंय. कोण आहे इथं बाहेर या. अरे चल इकडे. बाहेर या. अरे लाला काय बाहेर ये, लाला. लाला कोणी नाही आहे, लाला. लाला कोणी नाही आहे. लाला कोणी नाही आहे. अरे तू बाहेर कशाला आला. मग लाथ मारली. काय तू प्रत्येक वेळी बाहेर का करतो पटकन त्याच्या हे करतात काय तुझी मुलं राधा राणी. काय होतं याच्या आतमध्ये. काय होतं दाखव मला काय आहे त्याच्यामध्ये. दाखव काय आहे ते. अरे गेलाय तोपर्यंत पळूया. चला ऍक्च्युली मीच माझ्या मुलांना मदत केली होती. मीच लाला होतो. मीच खोटं रूप घेतलं होतं. तर मग तुम्ही बघायला विसरू नका. हवा येऊ द्या. सोमवार मंगळवारी रात्री 9:30 वाजता कुशल बद्रिक आहे दुहेरी भूमिकेत लालाच्या आणि रितिकच्या. तर बघायला विसरू नका. थँक्यू. चल एवढंच जातं. चल हे जाऊ. बाय. लग्नाचं फील आहे बाबा अख्ख्या सिनेमावर. आम्ही प्रोमोमधून बघतोय लग्न लग्न लग्न. पण तुमच्या दोघांचं तर टीजरमध्ये थोडं भांडणच दिसतंय आम्हाला. तर काय आहे साधारण. सत्यप्रकाश माझ्या भूमिकेचं नाव आहे आणि टोकाचा पर्यावरणवादी आहे. बर. एवढा टोकाचा की एखाद्या ठिकाणी गेल्यावर प्यायला दिलेलं पाणी जर उरलं कोणाचंही तर ते वाया जाऊ नये म्हणून तो ते बॉटलमध्ये भरून घेतो स्वतःकडच्या आणि नंतर जाऊन झाडांना टाकतो. पण मला जितकी माहिती मिळालेली आहे की परेश सर हे तुमच्याकडून आलेलं आहे. हो हे खरं. हे खरं आहे. म्हणजे पाण्यासाठी टोकाचं काहीही तिकडून येतं.
चांगलं खरंय. बरेच सरांना ही सवय आहे पाणी वाचवण्याची खूप, असं मी ऐकलंय. आणि ती सवय प्रत्येकाला खरं तर लागायला पाहिजे. आता मोठे आपल्या फाउंडेशन्स काम करत आहेत. नाम सारखी संस्था आहे, पाणी फाउंडेशन सारखी संस्था आहे. पण मला वाटतं सगळ्यात जास्त पाणी साक्षरतेची जर गरज असेल ना तर ती शहरांमध्ये. कारण आपण शहरातली नगरातली लोक जास्त पाणी वाया घालवतो. आपण दाढी कशी करतो, आपण आंघोळ कसे करतो, आपण धुण्या भांड्यांना किती आवाजवी पाणी वाया घालवत असतो. तो मोलकरणींना कमी पाण्यामध्ये भांडी कशी घासायची हे घासून दाखवतो. सगळ्या मोलकरणी यांच्याकडे मग फुकटच काम करत असतात. काम तर काही नाही, भांडी तर हेच घासतात. पण ही चांगली सवय पाणी वाचवण्याची. म्हणून मग इकडे आता येणार आहे तिची व्यक्तिरेखा कशी आहे. म्हणजे आता एंटीला पण तुम्ही कुंफू वगैरेच खेळताना दिसली बाबा मला, तर कसं आहे? सावित्री नाव आहे तिचं. तर ती प्राण्यांची डॉक्टर आहे. आणि जसा हा टोकाचा पर्यावरण प्रेमी आहे तशी ही टोकाची प्राणी प्रेमी आहे. ओके. आणि तिचं प्राण्यांवर इतकं प्रेम आहे की कोणी भांडणात किंवा गप्पा मारताना एकमेकांना जसं आपण डुकऱ्या किंवा कुत्र्या असं म्हणतात लोक, तर तेही ती खपवून घेत नाही. बरोबर. इतकी ती ऑब्सेसिव्ह प्राण्यांवर प्रेम करते. वा. बरं हे कुठून आलंय? हे कुठून आलंय? बरं हे कुठून आलंय? हे इकडून आलेलं हे विचारलं पाहिजे. हे मधुगंधा तुमच्याकडून आलेलं आहे. आता नवरा बायकोनी जवळजवळ स्वतःवर सिनेमा लिहिला असं मला वाटायला लागलेलं आहे. तुम्ही पण इतकंच प्राणी प्रेम करता? येस, प्राण्यांवरती प्रेम आहे माझं. फक्त ते एवढं नाही आणि ते विक्षिप्तपणाचं टोक गाठलेलं आहे. पण मधुगंधा तू ही पुरेशी विक्षिप्त आहे. काही फार रंगवावा वगैरे लागलेलं नाही, नैसर्गिकच आहे सर. परेश, उद्या घरी जाणार आहेस तू, इथेच नाही राहायचं आपल्याला. नवरा बायकोची नोकझोक पण तुम्हाला बघायला मिळते थोडी मध्ये मध्ये. इथेही बरेचसे कपल बसलेले आहेत. म्हणजे काही काहींचं म्हणजे मला 40-40, 50-50 वर्ष पूर्ण झालेली आहेत लग्नाला. अशी बरीचशी कपल्स बसलेली आहेत. म्हणजे एवढं आजकाल होत नाही. नवीन पिढीमध्ये एवढं बघायला नाही मिळत बाबा. परवा दिवशी एकाने वाढदिवस साजरा केला. म्हटलं काय झालं? 30 दिवस झाले लग्नाला म्हणून. आजकाल 30 दिवस झाले तरी खूप वाटायला लागलं मुलांना की आपलं खूप काहीतरी झालं. पण नवरा बायकोमध्ये खूप अशी नोकझोक चालू असते. म्हणजे कसं असतं, पहिल्या वर्षी जर लग्न झालं प्रेम खूप असतं, खूप प्रेम. म्हणजे किती काळजी घेऊन किती नाही तिची. मग ती चाललेली असते. खड्डा जर असेल पलीकडे डाव्या हाताला तर जानू तिकडे खड्डा आहे, तिकडे कुठे चाललीस? लागेल ना तुला. दुसऱ्या वर्षी सेम रस्त्याने जाताना तिकडे कुठे चालली? खड्डा आहे समोर, जपून. तिसऱ्या वर्षी ओय बेअक्कल तिकडे कुठे झाले? खड्डा आहे समोर. सेम रस्ता आहे, सेम कपल आहे. चौथ्या वर्षी ओ बैताड खड्डा इथं, तिकडे कुठे चालली? असं असतं. म्हणजे एकदा परदेशातल्या लोकांना एक प्रश्न विचारला की बायकोनं केलेलं जेवण तुम्ही कसे खाता? तर ते म्हणाले काट्यानं. ते म्हणले भारतीय लोक तुम्ही कसे खाता? म्हटले मुकाट्यानं. तर मंडळी, आज आपण इंदूरमध्ये आलेलो आहोत आणि चीवची चौकाचं निमित्त आहे. या नवीन सिनेमाच्या निमित्तानं आपण इंदूरमध्ये आलोय. तर मुक्काम तर झालाच पाहिजे, कारण अजून इंदूरमध्ये बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत, इथली संस्कृती जाणून घ्यायची आहे. तेव्हा भेटूयात उद्या याच ठिकाणी, याच वेळेला, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्रस्तुत चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश आणि मॅगी 2 मिनिट नूडल्स. मुलगी पसंत आहे, पण त्याच्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोला. आमच्या मुलाचा एक साखरपुडा मोडला आहे. का? तिचा बॉयफ्रेंड नव्हता. अरे मग चांगला आहे ना, पुरीचा बॉयफ्रेंड नव्हता, त्यात काय प्रॉब्लेम आहे? काय चांगले? जी उभ्या आयुष्यात दुसऱ्याची होऊ शकली नाही, माझी काय होणार आहे?